योगशास्त्राचा जर योगशास्त्राचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की योगशास्त्र हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. साधारण किती वर्षापूर्वीचं? 5,000. 5,000 ते 10,000 वर्षापूर्वीचं असं हे शास्त्र आहे. आणि आपण ह्या शास्त्राची आता आपण हे करणार आहोत, ती घेणार आहोत इथं. आणि त्यासाठी आता मी तुम्हाला काही पीपीटी प्रेझेंट करते, त्या पीपीटी शेअर करते आणि माहिती सांगत सांगत जाते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर योगाचा पहिला उल्लेख कुठे येतो तुम्हाला माहित आहे का? योगशास्त्राचा पहिला उल्लेख कुठे सापडतो हे तुम्हाला माहित आहे का? सांगू शकाल का? योग याचा प्रथम उल्लेख आपण कुठे पाहतो? कोण सांगू शकेल? गीतेमध्ये पण आहे. हा, उल्लेख मी काय गीतांमध्ये पण. म्हणते, योगाची उत्पत्ती. स्टार्टिंगला सांख्य योग झाला ना स्टार्टिंगला. बोला, मी ऐकते. बोलत राहा ना. सांख्य योगापासून मग पुढे नंतर दुसरे योग होत गेले असे. तर आता पहिलं जे मॅडमनी सांगितलं की योगशास्त्र हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. आणि तर आता आपण एक मिनिट, एक पीपीटी तुम्हाला शेअर करते. स्क्रीन शेअर करते. हा हा, तर आता आपण पतंजली योगसूत्र पाहणार आहोत. हा, आवाज डबल डबल डबल. एक मिनिट. हा, आवाज इथला म्यूट करता. ऐकायला येतं का व्यवस्थित? येस मॅम. येते मॅम. तर आताच मॅडमनी सांगितलं तसं की अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे, जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीच. पण जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मोहनजोदारो आणि हराप्पा संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती असं म्हणतात, तिथल्या उत्खननामध्ये पुरातत्व खात्याला काही हे सापडले, काही अवशेष सापडले आणि त्याच्यामध्ये पद्मासन अशा बसलेल्या मूर्ती वगैरे सापडल्या. आणि त्याच्यावरून जर असं पाहायला गेलं तर असं लक्षात आलं की जवळजवळ 10,000 वर्षापूर्वीच, 5 ते 10,000, एक्झॅक्टली 5,000 असं नाही तर 5 ते 10,000 वर्षापूर्वीच असं हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. आणि सगळ्यात पहिला उल्लेख योगशास्त्राचा हा आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडतो. हिरण्यगर्भ योगस्य वक्ता न अन्यः पुरातनः. हिरण्यगर्भ योगस्य वक्ता न अन्यः पुरातनः असा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये. म्हणजे हिरण्यगर्भापासून योगाची उत्पत्ती झाली. पण भगवद्गीतेमध्ये बघितलं तर आपल्याला कृष्ण योगाचा हे आहे असं वाटतं. त्याच्यामध्ये तो कृष्ण परमात्मा पण सांगतो की मी सूर्याला दिलं, सूर्याने त्याचा मुलगा बिभस्वानाला दिलं, त्यांनी त्याचा पुत्र मनूला दिलं, असा उल्लेख सापडतो. नाथ संप्रदाय लोकांचं जर योग बघितलं तुम्ही, हठयोग बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी शंकराला योगाचा प्रणेता मानलेला आहे. आदिगुरु असं, आदिनाथ आदिगुरु असं शंकराचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
तर वेगवेगळ्या ह्याच्यानुसार इव्हन मुंडक उपनिषदामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं ब्रह्मदेव सांगतो की ब्रह्मदेवानी आपला मुलगा अथर्व याला दिलं, त्यांनी अंगिरसाला दिलं, अंगिरसाने भारद्वाजाला दिलं, असं त्याचा उल्लेख आढळतो. तर असे वेगवेगळे उल्लेख आपल्याला आढळतात. मग हे काय आहे? आणि त्याच वेळी पतंजलींचा योग, त्यानंतर हटप्रदीपिका, गेरंड संहिता या ग्रंथातला योग, हे सगळे काय आहेत? मग हठयोग म्हणजे काय, पतंजलींचा योग म्हणजे काय, असा आपल्याला प्रश्न पडतो. तर आपण आता तेच सगळं समजून घेणार आहोत. तर योगाचं मी तुम्हाला सांगितलं की योगाचा पहिला उल्लेख किंवा योगाचं ओरिजिन हे आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतं. मग त्यानंतर उपनिषदामध्ये आपल्याला योग सापडतो, त्यानंतर पुराणामध्ये सापडतो. नारद पुराणामध्ये तर काही योगिक प्रक्रियांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुराणानंतर बघितलं तर मग पतंजलींचा कालखंड हा इसवी सन पूर्व 3 ते 5 शतक असा पतंजलींचा कालखंड घेतला जातो. ह्या सगळ्याच्या पीपीटी आहे, तुम्ही काही नाही लिहून घेतलं तरी चालेल, मी सगळ्याच्या नोट्स तुम्हाला देते, समजून घ्या. तर त्यानंतर पतंजलींचा योग आपल्याला सापडतो, ज्याला शास्त्रोक्त योग असं म्हणतात किंवा शास्त्रीय योग किंवा क्लासिकल योग असं. पतंजलींच्या योगाला क्लासिकल योग असं म्हणतात. मग आता तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल, शास्त्रीय योग का म्हटलं याला? त्याचबरोबर पतंजली योग दर्शन, पतंजली योग सूत्रांनी हा जो ग्रंथ आहे त्याला पातंजली योग सूत्रांनी असं म्हणतात. तर हा सूत्र ग्रंथ आहे आणि त्यालाच योगदर्शन असं पण म्हणतात. कारण महर्षी पतंजलींनी काय केलं की वेदामध्ये जो उल्लेख होता, उपनिषदांमध्ये जो उल्लेख होता, पुराणांमध्ये जो उल्लेख होता, ह्या सगळ्याचं त्यांनी काय केलं, संकलन केलं. महर्षी पतंजलींनी त्याचं संकलन केलं आणि अत्यंत सुसंबद्ध अशा रीतीने जवळजवळ 195 ते 196 सूत्रांचा हा सूत्र ग्रंथ लिहिला. पतंजलीने लिहिला म्हणून ह्याचं नाव पातंजल योग सूत्र. ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं तुम्हाला एवढी बेसिक माहिती आहे की 4 पाद आहेत आणि 8 अंग आहे, अष्टांग, म्हणून याला अष्टांग योग पण म्हणतात. यालाच पतंजली योग दर्शन म्हणतात, यालाच पातंजल योग सूत्र म्हणतात, यालाच अष्टांग योग असं म्हणतात. कारण महर्षी पतंजलीने योगाची 8 अंगामध्ये विभागणी केली म्हणून याला अष्टांग योग असं म्हणतात. यालाच हा सूत्र ग्रंथ आहे म्हणून याला सूत्र ग्रंथ असं पण सूत्र ग्रंथ असं म्हणतात. मग सूत्र म्हणजे काय? शास्त्रोक्त, ह्यालाच शास्त्रीय योगाचा ग्रंथ असं म्हणतात, यालाच दर्शन असं म्हणतात. का म्हणतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला शास्त्रीय योग का म्हणतात? तर महर्षी पतंजलींनी स्वतः काही नवीन शोधून काढलं नाही. तर त्यांनी काय केलं, वेदामध्ये जे माहिती होतं, उपनिषदांमध्ये जे वर्णन आलं होतं, पुराणांमध्ये जे वर्णन आलं होतं, त्यानुसार त्यांनी अतिशय संकलित केलं. कंपेलर आहेत महर्षी पतंजली. कोण आहेत? तर कंपेलर आहेत, नॉट द रायटर. मग त्यांनी काय केलं की सगळं ते ज्ञान एकत्र केलं आणि सूत्र मात्र स्वतः लिहिली. सगळं जे आधी असलेलं ज्ञान एकत्रित केलं आणि 195 ते 196 सूत्राचा पातंजल योगसूत्र नावाचा सूत्र ग्रंथ लिहिला. पण ह्याची मांडणी त्यांनी इतकी व्यवस्थित केली, इतकी सुसंबंध अशा रीतीने ह्याची मांडणी केली की आज भारतीय मानसशास्त्र जे आहे ते संपूर्ण या पतंजली योगसूत्रावर आधारित असं हे भारतीय मानसशास्त्र आहे. आणि ज्या गोष्टीचे आपण सायंटिफिक बेसवर उत्तर करू शकत नाही, ती आपण लॉजिकल बेसवर, ती तर्कशास्त्राच्या आधाराने त्याचं आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. म्हणून याला दर्शनाचा दर्जा पण दिला गेला. म्हणून भारताची जी महत्वाची जी 6 षडदर्शनं आहेत, कोणती आहेत षडदर्शनं माहित आहेत का तुम्हाला? हा, न्याय, वैशेषिक, सांख्य दर्शन, न्याय सांख्य दर्शन, वैशेषिक, वेदांत दर्शन, न्याय, पूर्व वेदांत आणि उत्तर वेदांत आणि योग दर्शन. न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. ह्यांना आस्तिक दर्शन म्हणतात कारण हे वेदांना प्रमाण म्हणतात. याशिवाय अजून 3 दर्शन आहेत, चार्वाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन, नास्तिक दर्शन असं म्हणतात. तर
म्हणून याला दर्शनाचा दर्जा पण मिळाला. अस्तिक दर्शनामध्ये याचा अंतर्भाव होतो. आणि सूत्र, सूत्र म्हणजे काय की पहिल्या सूत्राचा संबंध दुसऱ्या सूत्राशी असतो. असं याच्यामधली जी सूत्र आहेत ती छोटी छोटी असतात, अगदी छोटी छोटी, खूप मोठी नसतात, खूप छोट्या 3 ते 4 शब्दामध्ये एक सूत्र तयार केलेलं असतं. जास्तीत जास्त 7-8 शब्द, ते पण एखादा. पण बहुतांशी सूत्र हे 3 ते 4 शब्दांची असतात आणि त्याच्यामध्ये खूप गहन असा अर्थ भरलेला असतो. खूप विविध पद्धतीने तो सूत्र आपल्याला एक्सप्लेन करता येतं. तर पहिल्या सूत्राचा दुसऱ्या सूत्राशी संबंध असतो, दुसऱ्या सूत्राचा तिसऱ्याशी असतो, तिसऱ्याचा दुसऱ्याशी असतो. असं म्हणजे ती सूत्र अशी एकमेकात गुंफलेली असतात. जसं सूत्र, धागा असतो बघा, दोरा, दोरा कसा असा वळून तयार करतात, एकमेकात गुंतवलेले असतात, असा तीळ मारून त्याला हे करतात. त्या पद्धतीने ही सूत्र एकमेकात गुंतलेली असतात. साखळी कशी असते, साखळी असते. समजा पहिल्याचं स्पष्टीकरण दुसऱ्यात असतं, तर दुसऱ्याचं पहिल्याचा परिणाम त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये असतो, किंवा त्याचं विश्लेषण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये असतं. म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने एकमेकांमध्ये ही सूत्र गुंतलेली असतात आणि म्हणून याला सूत्र ग्रंथ असं म्हणतात. हा एक महत्वाचा सूत्र ग्रंथ आहे. याच्यासारखे अन्य सूत्र ग्रंथ जर तुम्ही बघितले तर नारद भक्ती सूत्र आहे, भक्तीवरचं जे आहे. जैन धर्मीयांचं महत्वाचं धर्मग्रंथ आहे, तत्वार्थ सूत्र असं त्याला म्हणतात. त्यानंतर भारतीय ह्याचं कामसूत्र, जे सेक्सवर आहे ते कामसूत्र म्हणून ग्रंथ आहे. शांडिल्य सूत्र नावांचं महर्षी शांडिल्य लिहिलेलं शांडिल्य सूत्र आहे, पण भक्ती आणि योग ह्या दोन्ही आहे. म्हणजे जी सूत्र ग्रंथ आहेत त्यांचा उल्लेख सूत्र ग्रंथात. तर सूत्र म्हणजे तुम्हाला काय समजलं की अत्यंत छोट्या आणि कमी शब्दामध्ये खूप गहन अर्थ असा भरलेला असतो आणि सोपी मांडणी असते, पाठांतराला सोपी असतात, अर्थ समजायला सोपे असतात आणि विश्लेषण करायला पण सोपे असतात, म्हणून याला सूत्र ग्रंथ असं म्हणतात. आणि याला शास्त्रोक्त योग म्हणतात. तर अत्यंत सुसंबंध अशी रचना केली, मांडणी केली आणि हा संपूर्ण योगशास्त्राचा पाया घातला गेला ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळं आता जे पण आपण योगशास्त्राची जी पण आपण थेरी शिकतो ती या पतंजली योगसूत्रानुसार शिकतो. आणि मग ह्याच अष्टांग योगाचा बेसिक हे करून पुढे हठयोगाचे ग्रंथ निर्माण झाले. ह्याच्यामध्ये थेरी होती अष्टांग योगामध्ये, महर्षींनी थेरी सांगितली, पण प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये सांगितलेलं नव्हतं. ते प्रॅक्टिकल हठयोगामध्ये सांगितलं. हठयोगाचा उदय साधारणतः इसवी सन नाथ संप्रदायाचा जो कालखंड आहे तिथून सुरू झाला. म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नवनाथ जे होते त्यांच्यापासून नाथ संप्रदाय सुरू झाला आणि तिथं त्यांनी योगाचा गुरु हे शंकराला मानलं आणि म्हणून शंकराला त्यांनी आदिगुरु किंवा आदिनाथ, प्रथम गुरु किंवा प्रथम प्रणेता, योगाचा प्रणेता म्हणून त्यांनी शंकराला मानलं. आणि हठयोगामध्ये ह आणि ठ, ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. तर सूर्याची शक्ती आणि चंद्राची शक्ती ह्या वेगवेगळ्या शक्ती असतात. सूर्याचा फोर्स हा पॉझिटिव्ह फोर्स म्हणतो, तर चंद्राचा फोर्स हा आपण निगेटिव्ह फोर्स असं म्हणतो. तर ह्या दोन अपोजिट शक्तीमधलं जे संतुलन आहे त्याला हठयोग असं म्हटलं गेलं. आणि हठयोगाबद्दल असा एक गैरसमज होता, हठयोग म्हणजे खूप अवघड काहीतरी असतं, खूप स्टबॉर्न असं काहीतरी असतं, खूप कडक असं असतं की जे सामान्य माणूस करू शकत नाही, असा एक हठयोगाबद्दलचा गैरसमज होता. तो तसं नाही आहे. तर हठयोग हे दोन अपोजिट फोर्सेस मधलं संतुलन आहे. जसं चंद्रशक्ती आणि सूर्यशक्ती, त्यालाच चंद्रशक्ती म्हणजेच इडानाडी आणि सूर्यशक्ती म्हणजे पिडानाडी, डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी तुम्हाला माहिती आहे. डाव्या नाकपुडीमध्ये इडा नाडीचं स्थान असतं, तर उजव्यामध्ये पिंगला नाडीचं स्थान असतं. उजवी बाजू ही सूर्याला प्रेझेंट करते, तर डावी नाकपुडी ही चंद्राला प्रेझेंट करते. तर दोन अपोजिट फोर्स मधलं संतुलन ह्याला हठयोग म्हणतात. आणि ह्या हठयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ती प्रक्रिया सांगितली गेली. कुठलंही आसन कसं करायचं, कुठलाही प्राणायाम कसा करायचा, कशा पद्धतीने, म्हणजे जे आज प्रात्यक्षिक आपण जे शिकतो, आपण जे प्रात्यक्षिक करतो ते आपण हठयोगानुसार करतो. आणि हठयोगाला तंत्रयोगाचा भाग मानलं गेलं. हठयोगाला
तंत्रयोगाचा भाग मांडलाय. तंत्र म्हणजे टेक्निक, ज्याच्यामुळे आपण टेक्निक शिकतो, त्याला हठयोग किंवा तंत्रयोग असं मानलं गेलं. तर त्यामुळं हठयोग आणि पातंजल योगामधला फरक तुम्हाला कळला. आपण थेरी पातंजल योगसूत्रानुसार बेस पाया जो आहे तो श्री गणेश जो आहे तो पतंजली योगसूत्रानुसार करतो आणि मग हठयोगाने त्याच्यावरती आपण कळस चढवतो. तर अशी ही थोडक्यात ह्याची पार्श्वभूमी आहे आणि आपण आता डिटेलमध्ये तुम्हाला बेसिक फरक कळला. आणि आता आपण तुम्हाला मराठीतल्या पण मी नोट्स देते. आज आपण एक ओव्हरऑल ग्लिम्पिसेस ज्याला म्हणतात किंवा जो एक आराखडा असतो तो आराखडा प्रथम आज आपण पाहूया. तर पातंजल योगसूत्राने इसवी सन ह्याचा जो कालावधी आहे तो तिसरं ते 5वं शतक, इसवी सन पूर्व तिसरं ते 5वं शतक. आणि ह्यालाच टेक्स्टबुक ऑफ क्लासिकल योगा असं म्हणतात. शास्त्रीय योगाचं ग्रंथ, शास्त्रोक्त योग किंवा शास्त्रीय ग्रंथ. आता कालखंडानुसार योगाचे महत्वाचे 4 काल, योगाच्या उत्क्रांतीचे किंवा योगाच्या प्रगतीचे 4 कालखंड मानले जातात. पहिला जो कालखंड आहे त्या पहिल्या कालखंडाला त्याला वेदकालीन कालखंड असं म्हणतात. म्हणजे वेदामध्ये जो पण उल्लेख होता त्याला पूर्वशास्त्रीय योग असं किंवा वेदकालीन कालखंड असं मानतात. त्यानंतर चा जो कालखंड आहे उपनिषदामध्ये जो योग वर्णन केलेला आहे, उपनिषदांमध्ये जे योगाचं वर्णन किंवा उल्लेख आलेला आहे तर त्याला पूर्वशास्त्रीय योग असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर तिसरं शास्त्रीय योग म्हणजे पतंजलींचा कालखंड. आणि चौथा कालखंड आहे हा हठयोगाचा किंवा त्याला उत्तर शास्त्रीय योग असं म्हणतात. तर हे महत्वाचे 4 कालखंड आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. एक वेदकालीन कालखंड, त्यानंतर पूर्वशास्त्रीय कालखंड, त्यानंतर तिसरा कालखंड जो आहे तो शास्त्रीय कालखंड, शास्त्रीय योगाचा कालखंड. शास्त्रीय कालखंड कोणता म्हटला जातो म्हटलं? पतंजलींचा, महर्षी पतंजलींचा जो कालखंड तो शास्त्रीय योगाचा कालखंड. महर्षी पतंजलींचा जो योग त्याला शास्त्रोक्त योग. आणि उत्तर शास्त्रीय हठयोगाचा जो कालखंड आहे त्याला उत्तर शास्त्रीय, महर्षी पतंजलींच्या नंतर जो निर्माण झाला त्याला उत्तर शास्त्रीय योग असं म्हणतात. म्हणजे हठयोगाचा काळ म्हणायचं का? हा, म्हणजे हठयोगाचा कालखंड, बरोबर, एक्झॅक्ट. आता पतंजली टेक्स्टबुक ऑफ क्लासिकल योगा हे आता तुमच्या लक्षात आलं. आता याचे लेखक आहेत महर्षी पतंजली. महर्षी पतंजली. यालाच अष्टांग योग असंच म्हणतात. आणि वन ऑफ द पार्ट ऑफ षडदर्शन, भारताची जी 6 षडदर्शन आहेत त्याचा एक भाग आहे हा. म्हणजे 6 षडदर्शनापैकी एक हे आस्तिक षडदर्शन आहे.
ठीक आहे. तर आता हा जो हे आहे हा 4 पादामध्ये विभागला गेला. लिहून घ्या. 4 पाद आहेत त्याचे. 4 पाद आहेत. पहिला समाधी पाद 51 सूत्र आहे त्याच्यामध्ये. समाधी पाद 51 सूत्र. समाधी पाद 51 सूत्र. साधन पाद 55 सूत्र. दुसरं पाद आहे साधन पाद 55 सूत्र. तिसरं आहे विभूती पाद 55 सूत्र. तिसरं आहे विभूती पाद 55 सूत्र. आणि चौथा आहे कैवल्यपाद 34 सूत्र. चौथा आहे कैवल्यपाद 34 सूत्र. आता अंग 8 आहेत त्याची. त्याची अंग किती आहेत? 8 अंग आहेत. 8 अंग. ह्याचा हा श्लोक आहे. हा महत्वाचा श्लोक आहे. हा सगळ्यांनी तोंडपाठ करायचा नंतर. नंतर तोंडपाठ करायचा. तर हे श्लोक आहे. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाध योग अष्टावंगानी. यम नियमासन सरळ अक्षर जोडायचे. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाध योग अष्टावंगानी. 8 अंग आहेत. तर पहिलं अंग आहे यमाचं. पहिलं अंग आहे यम. लिहून घ्या. 8 अंग यम. दुसरं नियम. 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 तिसरं आहे आसन. नियम आसन. प्राणायाम. प्रत्याहार. 5वं अंग आहे प्रत्याहार. पाचवं अंग आहे प्रत्याहार. धारणा ध्यान आणि समाधी. धारणा ध्यान आणि समाधी. नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. झालं लिहून? झालं का? हो मॅडम. प्रशांत तुमचा व्हिडिओ सुरू नाहीये. व्हिडिओ सुरू ठेवा म्हणजे. हो मॅडम झालं. मॅडम माझा नेटवर्कचा इश्यू आहे. बंद पडतंय मीटिंग मध्ये. बर ठीक. तर 4 पाद समाधी साधन विभूती आणि कैवल्य. तर समाधी पाद. ह्या समाधी पादामध्ये काय सांगितलंय तर समाधीबद्दलचं वर्णन केलंय. आता इथे आपण समाधीचे प्रकार किती? 8 प्रकारची समाधी, त्यांची नावं, त्याचा अर्थ, हे सगळं पहिल्या ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदम समाधीपाद का पहिल्यांदा घेतला त्यांनी. मग ह्याच्यामध्ये त्यांनी वृत्तीचे प्रकार याच्यावरती पण बरंच विश्लेषण केलेलं आहे. पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला योगाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत महर्षींनी. या पादाची सुरुवातच जी तिथे होती अथ योगानुशासनम. योग हा चित्तवृत्ती निरोध. असं योगाची व्याख्या सांगण्यापासून या पादापर्यंत समाधीपर्यंत. समाधी म्हणजे काय, समाधीचे प्रकार किती याच्यावरती विवेचन केले. वृत्ती म्हणजे काय, वृत्तीवरती कसा विजय प्राप्त करायचा याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा पाद आहे तो साधन पाद आहे. याच्यामध्ये
हे जे सगळे पाद आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, तर ह्या एक एक पायऱ्या आहेत समाधीपर्यंतच्या. समाधीपर्यंत पोहोचण्याच्या ह्या 8 पायऱ्या आहेत. त्यांचा पायऱ्यांप्रमाणे वापर करायचा आहे, साधन म्हणून वापर करायचा आहे आणि समाधीपर्यंत पोचायचंय. मग याच्यामध्ये यम म्हणजे काय, ते कोणते, किती आहेत, नियम कोणते, किती आहेत, आसन म्हणजे काय, आसनाची व्याख्या, आसनाचे फायदे, आसनाचा परिणाम, तसंच मग प्राणायामाची व्याख्या, प्राणायामाचे प्रकार, प्राणायाम कसा काय करायचा वगैरे, हे सगळं माहिती त्यांनी याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तर तिसऱ्या पादामध्ये विभूतीपाद, अष्टांग योगाच्या साधनेने आपण समाधीपर्यंत पोचतो. तर साधनं सांगितलीत, 8 साधनं त्यांनी सांगितली यमापासून समाधीपर्यंत. विभूती पादामध्ये त्यांनी काय केले, आपण योगाची जी साधना करतो त्या साधनेमुळं आपल्याला फायदे मिळतात, सिद्धी मिळतात. आता ह्या सिद्धी किंवा फायदे काय मिळतात, तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण समाधीपर्यंत पोचतो, मोक्षापर्यंत पोचतो, कैवल्यापर्यंत पोचतो. आपल्या मानवी जीवनाचा आपला जो सर्वांगीण विकास आहे, आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, ते संपूर्ण उद्दिष्ट आपण प्राप्त करतो. आपल्या ज्या हेतूने परमेश्वराने आपल्याला हा जन्म दिलेला असतो, आणि आपल्या आयुष्याकडून काही अपेक्षा असतात, काही इच्छा असतात की मला माझ्या आयुष्यामध्ये असं घडायला पाहिजे, तसं घडायला पाहिजे, माझी स्वैयक्तिक वृत्तक्रांती एवढी झाली पाहिजे, उन्नती. म्हणजे अंगाने अष्टपैलू व्यक्तिमत्व जे म्हणतात, ज्ञान म्हणा, बौद्धिक पातळीवर, मानसिक पातळीवर, शारीरिक पातळीवर, नैतिक पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर अशी माणसाची उन्नती होते, मोक्षापर्यंत समाधीपर्यंत पोहोचतो. हा सर्वश्रेष्ठ फायदा आहे असं महर्षी पतंजली म्हणतात. पण त्याचवेळी ह्या अष्टांगाच्या साधनेने 8 अष्टसिद्धी पण लाभतात. आता अष्टसिद्धी म्हणजे काय, तर अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व आणि वशित्व, ह्या अष्टसिद्धींची प्राप्ती होती. आता ह्या अष्टसिद्धी म्हणजे आत्ताच्या 21व्या शतकाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ह्या अष्टसिद्धी म्हणजे सुपर नॅचरल पॉवर्स आपण म्हणू शकतो. आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या पद्धतीने आपली शक्ती असते, श्रवण शक्ती, बघण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, आणि ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने ज्ञानग्रहण करून आपण आपली बौद्धिक क्षमता वाढतो. तर इथं पण ह्याच्याही पलीकडे काही सुपर नॅचरल पॉवर्स असतात. आपण आता अनेक अशा पिक्चरच्या जाहिराती वगैरे वगैरे बघतो बघा, सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन वगैरे. तर ते काही असे अलौकिक कारनामे करून दाखवत असतात. तर तसं ह्या योगाच्या साधनेने पण अष्टसिद्धी प्राप्त होतात. तर कोणत्या आहेत ह्या अष्टसिद्धी? अणिमा म्हणजे अणुमात्र असं लहान होणं, खूप छोटं छोटं, तुमच्या देहाचा आकार सूक्ष्माती सूक्ष्म तुम्ही करणं. महिमा म्हणजे आकार वाढवणं, त्याला महिमा असं म्हणतात. जसं भगवान कृष्णाने भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन घडवलेलं बघा. तर असं ते एक दिव्य, अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग ते आपलं विराट रूपाचं दर्शन केलं. तर अशा पद्धतीच्या ज्या शक्ती आहेत, महिमा म्हणजे संपूर्ण शरीर तो महाकाय बनवणं, गरिमा हे जड बनवणं, शरीर अत्यंतिक जड बनवणं, तुम्हाला कोणी उचलू शकत नाही. त्यानंतर लघिमा म्हणजे हलकं, आकाशात उडण्यासारखं हलकेपणा शरीराला प्राप्त करणं. प्राप्ती म्हणजे जे तुम्हाला हवं वाटतं ते सगळं तुम्हाला प्राप्त होणं. प्राकाम्य, जी तुम्ही इच्छा व्यक्त कराल ती इच्छा पूर्ण होणं. ईशत्व म्हणजे परमेश्वरी गुण आपल्यामध्ये निर्माण होणं, परमेश्वरासारखे गुण प्राप्त होणं. वशित्व म्हणजे कोणावरही विजय प्राप्त करता होतो, कोणालाही वश करण्याची शक्ती. तर अशा अष्टसिद्धी मिळतात. पण महर्षी पतंजली म्हणतात की ह्या सिद्धींच्या तुम्ही पाठीमागे लागू नका, कारण ह्या सिद्धी जर प्राप्त झाल्या तर कदाचित त्याचा दुरुपयोग करण्याची इच्छा आपल्याला होईल. म्हणून महर्षी पतंजली सावध देतात, दोन्ही सांगतात, हा पण फायदा मिळतो, हा पण फायदा मिळतो, पण त्याच वेळी ते ही धोक्याची सूचना पण देतात की ह्या अष्टसिद्धींच्या तुम्ही मागे लागू नका, तर तुम्ही समाधी मोक्षाच्या
कैवल्याच्या दृष्टिकोनातून स्वतःचा सर्वांगीण विकास करा. तर हे विभूती पादामध्ये सांगितलंय. आणि कैवल्य पादामध्ये कैवल्य अवस्था म्हणजे काय? देहातीत अवस्था, गुणातीत अवस्था, अशी जी अवस्था असते, जीवनमुक्त अवस्था ज्याला असं म्हणतात, की सगळं असून सगळ्याच्या पलीकडची जी अशी अवस्था असते, त्या कैवल्य स्थितीपर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता, पूर्णपणे मुक्त व्हायचं. आणि ही केवल स्थिती, कुठली इच्छा नाही, कुठली अपेक्षा नाही, कुठली वासना नाही, कशातच मन नाही, अशी एक सर्वश्रेष्ठ अशी सत्वगुणी अवस्थेला पोचणं, त्याला कैवल्य अवस्था असं म्हणतात. आणि त्या कैवल्य अवस्थापर्यंत कसं पोचायचं, कशा पद्धतीने पोचायचं, त्या कैवल्य स्थितीचं वर्णन महर्षी पतंजलीने या कैवल्य पादामध्ये केलेलं आहे. तर असे हे 4 पाद आहेत आणि ह्याच्यामध्ये 34 सूत्र आहेत. तर विभूती पादामध्ये जे 56वे सूत्र आहे त्याला फारसा अर्थ नाही, म्हणून 55 सूत्र मानतात. तर काही जण पूर्ण पतंजली सूत्रामध्ये 196 सूत्र आहेत असं म्हणतात, तर काही जण 195 सूत्र आहेत असं मानतात. तर आता पादांची माहिती मिळाली, पादांच्या ह्याच्यामधली तुम्हाला शंखा हे मिळाली, संख्या मिळाली सूत्रांची. आता एक एक अंगाचा आपण विचार करणार आहे. यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. यम म्हणजे डोट्स. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमा. अहिंसा, सत्य, अस्तेय. अहिंसा हे यम म्हणजे काय, तर सामाजिक जीवन. समाजामध्ये मनुष्य हा समूह प्रिय प्राणी असतो, समाजामध्ये राहत असतो. तर समाजामध्ये राहत असताना काय नाही केलं पाहिजे हे याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात यम म्हणजे काय, डोंट्स, काय करायचं नाही ते यमामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिला यम त्यांनी कोणता सांगितलाय, अहिंसा. अहिंसा याचाच अर्थ काय, हिंसा न करणं. अहिंसा याचा अर्थ काय, हिंसा न करणं. अहिंसेचा अर्थ हिंसा न करणं. तर हिंसा, आपल्याला हिंसा करणं म्हणजे काय माहिती असतं, कोणाला तरी मारणं, कोणाला तरी जोडणं, कोणाचा तरी खून करणं, कोणाचा तरी मर्डर करणं. स्वतःच्या खाण्यासाठी बरेच जण म्हणजे नॉन व्हेजिटेरियन्स जे असतात ते चिकन म्हणा किंवा मटन म्हणा, त्यासाठी अनेक प्राण्याची हिंसा केली जाते. इतकंच नव्हे तर काही महत्वाच्या जत्रा वगैरे असतात, तिथं अशा ह्यांचा बळी दिला जातो, ह्यांचा बकऱ्यांचा, ह्यांचा बळी दिला जातो. तर ही पण हिंसा झाल्या. तर अशा प्रकारची किंवा भांडणं मारामारी होती, त्याच्यात गुंड लोक आपल्या शत्रूला मारून टाकतात, खून करून टाकतात किंवा भुसकाबुसकी करून निदान शारीरिक इजा तरी करतात. तर ह्याला काय म्हणायचं, हिंसा. पण ही हिंसा कोणत्या प्रकारची झाली, शारीरिक. कारण शरीरावर त्याला मारलं जातं, इजा केली जाते, रक्तबंबाळ करून सोडलं जातं, काही प्रसंगी जीव पण घेतला जातो. तर ह्याला कायिक हिंसा असं म्हणायचं. काया म्हणजे शरीर. त्यानंतर वाचिक हिंसा, बोलायचं. आपल्याकडे मोलकरणीचं उदाहरण देता येईल. आपल्याकडे घरात मोलकरी नसते आणि ती कधीतरी खूप उशिरा येतो किंवा बऱ्याच वेळा खूप दांड्या मारते, की मग आपले पेशन्स संपतात आणि मग आपण ओरडतो. आपण लक्षात घेत नाही की तिला पण काहीतरी घरात अडचणी असू शकतात आणि आपण बोलतो. आणि मग नंतर लक्षात येतं, अरे की एका गरीब बिचाऱ्या बाईला आपण उगीच खूप बोललो, एवढं बोलायची आपल्याला आवश्यकता नव्हती. तसंच मालक नोकराशी बोलत असताना किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना साहेब लोक आपल्या जे खालचे असतात, हाताखालचे लोक असतात, त्यांना फार वाईट पद्धतीने वागवतात, बोलतात, इन्सल्ट करतात, अपमानित करतात. काही वेळा रंगरूपावरून, काळ्या रंगावरून किंवा
कुरूप दिसण्यावरून सुद्धा बऱ्याच वेळेला हे केलं जातं. एकेकाचा स्वभावच असतो की इन्सल्ट करणं, अपमान करणं, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांना सतत लागेल टोचेल मनाला लागेल अशा पद्धतीने बोलणं, तर त्याला वाचिक हिंसा असं म्हणतात. आणि मानसिक हिंसा म्हणजे एखाद्याबद्दल मनात वाईट विचार आहे असं. कधी कधी राग आला की रागाच्या भरात आपण खूप वेगळ्या पद्धतीने मनामध्ये वाईट विचार आणतो की तसं मनात वाईट विचार सुद्धा आणणं, एखाद्याचं वाईट होऊ दे किंवा त्याला यशप्राप्ती न हो, तर आपलं शत्रू असलं की आपण असं म्हणतो की नाही अरे अजिबात त्याला ही गोष्ट मिळता कामा नये किंवा असं होता कामा नये. तर ह्याला मानसिक हिंसा असं म्हणतात. हिंसा 3 प्रकारची, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर ह्या तिन्ही पद्धतीने केवळ शारीरिक इजा करणं म्हणजे हिंसा नाही, तर कोणाला बोलण्या चालण्यातून सुद्धा तुम्ही हिंसा करू शकता. मानसिक मनातल्या मनात सुद्धा वाईट चिंतन करणं हा सुद्धा हिंसेचा एक प्रकार आहे. तर ह्याला अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? हिंसा करायची नाही. तर अशा 3 प्रकारे हिंसा करायची नाही. त्यानंतर सत्य, नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. ह्याला सत्य. पण बऱ्याच वेळा कधीतरी आपण दुसऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी जर आपण खोटं बोललो असेल तर ते काही वेळेला त्याला थोडस खऱ्याचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे असं लक्षात घ्या की अगदी वृद्ध असे माता पिता आहेत आणि त्यांचा त्यांचं मुलगा मुलगी काय असेल त्या ऍक्सिडेंट मध्ये तेच झाले आणि तुम्हाला जाऊन त्या लोकांना ती बातमी सांगायची. तेच मुळातच आधी 90-95 वर्षाचे आहे आणि त्यांना बसणारा हा तो शॉक, त्यांचा म्हातारपणाचा आधार निघून गेलाय. अशा वेळी जर धाडकन आपण जाऊन सांगितलं की तुमच्या मुलग्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मेला, असं जर आपण धाडकन जाऊन खरं सत्य सांगितलं तर त्या लोकांची काय अवस्था होईल बघा. इथे सुद्धा आपण वाचिक हिंसा केल्यासारखं होईल. शिवाय त्यांना एखादा धक्का बसून त्या धक्क्यातून त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा त्यांना सुद्धा काही इजा पोचू शकते. तर मग अशा वेळी ते खरं बोलणं हे असत्यापेक्षा सुद्धा वाईट असतं. आणि असत्य त्यावेळी जर आपण सांगितलं की नाही आपल्याला सत्य तर लपवायचं नाहीये पण खोटं पण लगेच सांगायचं नाही, अशा वेळी मग मुलग्याचा ऍक्सिडेंट झाला एवढं आपण सांगू शकतो, पण त्याला लागले खूप, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, तिथे तो बरा आहे. मग असं हळूहळू करत 2-3 दिवसांनी नाही आता नाही बरा होत आहे, तो सिरियस झालाय किंवा त्याच्यानंतर पुढे जाऊन अनकॉन्शियस झालाय, बेशुद्ध झालाय आणि असं करत 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 की त्या वृद्ध मात्या पित्याची आपण मनाशी तयारी करायची की नाही तो गेला. मग अशा वेळी सुरुवातीला आपण खोटं बोलणं हे खोटं ठरत नाही. दशरथाची तुम्हाला गोष्ट माहिती आहे, श्रावण बाळाची. श्रावण बाळाच्या आई वडिलांना दशरथाचा बाण लागतो आणि जेव्हा तो सांगतो मीच तुमच्या बाळाला मारलं, तर ते बघा लगेच त्यांची अवस्था कशी होते की ते स्वतः त्या दशरथ राजाला शाप देतात, त्यांचा स्वतःचा पण मृत्यू होतो. म्हणून काही वेळेला गरज बघून आपण थोडस खोटं बोलायचं, पण ते त्यांच्या चांगल्यासाठी. तर ते त्यावेळी काही वेळेला त्याला त्या असत्य बोलण्याला पण सत्याचा दर्जा येऊ शकतो, पण आपल्या फायद्यासाठी किंवा लोकांचं नुकसान करण्यासाठी कधीही आपण खोटं बोलायचं नाही. अस्तेय, स्तेय म्हणजे चोरी करणं आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणं. तर समाजाचं आरोग्य कधी चांगलं राहतं? समाजातली प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी चांगुलपणाने वागते, प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी खरेपणाने वागते, प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी एकमेकांची काळजी घेते, त्यावेळी समाजाचं आरोग्य चांगलं राहतं. कोरोनामध्ये बघा आपण सगळ्यांना सांगायचो मास्क लावा, डोळ्याला हात लावू नका, चेहऱ्याला हात लावू नका, सारखे हात स्वच्छ धुवा. सगळ्यांनी ते नियम पाळले, घराबाहेर पडू नका आणि म्हणून कोरोनाशी आपण मुकाबला करू शकलो. तर समाजाचं आरोग्य चांगलं राहायचं तर समाजात चोऱ्या नाही झाल्या पाहिजेत, लोकांना सुरक्षितता वाटली पाहिजे.
अरे कुठेतरी 5 मिनिटासाठी दरवाजा बंद करून गेला आणि चोराने येऊन घर लुटलं, तर मग काय होणार? समाजामध्ये असंतोष पसरणार, मारामारी वगैरे पसरणार. म्हणून समाजात आपण चोरी करणं, आपली वस्तू जरी आपण कोणाला दिली असेल आणि ती व्यक्ती जर आपली वस्तू परत देत नसेल तरी सुद्धा ती जबरदस्तीने आपण मागायची नाही किंवा जबरदस्तीने त्याच्या घराकडून आणायची नाही. ती सुद्धा चोरीच होऊ शकते. ते कोणाच्याही मर्जी विरुद्ध जरी आपली वस्तू जरी त्यांना दिलेली असली तरी सुद्धा ती तुम्ही मागताना त्याच्या परमिशननीच आणायची आहे. तुमची स्वतःची वस्तू सुद्धा त्याला सुद्धा जर तुम्ही जबरदस्तीने आणलं तर ती सुद्धा चोरी ठरू शकते. तर स्थेय म्हणजे चोरी करणं, अस्थेय म्हणजे चोरी न करणं. तर चोरी करायची नाही. ब्रह्मचर्य चौथा यम आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर ब्रह्मचर्याचं पालन करणं. पतीने आपल्या पत्नीशी आणि पत्नीने आपल्या पतीशी प्रामाणिक राहायचं, हा पहिला ब्रह्मचर्याचा एक ढोबळ मानाने अर्थ झाला. त्याच सोबत अजूनही समाजात कुठल्याही स्त्रीवर बलात्कार होता कामा नये, अत्याचार होता कामा नये, हे सुद्धा ब्रह्मचर्य पालनामध्ये येतं. आपण बघतो कामाच्या ठिकाणी बऱ्याच स्त्रियांना सेक्शुअली असॉल्ट केलं जातं किंवा त्रास दिला जातो, विनयभंग केला जातो, ते सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये येतं. गर्दीच्या ठिकाणी बायकांना धक्का देणं, त्यांना नको असलेले जबरदस्तीने स्पर्श करणं, त्या गर्दीचा फायदा घेऊन, हे सगळं ब्रह्मचर्य पालनामध्ये येतं. तर हे असं करायचं नाही. याशिवाय ब्रह्मचर्याला अजून एक फार मोठा आणि गहन अर्थ आहे. तो अर्थ असा आहे की तो अर्थ असा आहे की सतत ब्रह्माचं चिंतन करणं. ब्रह्म म्हणजे काय? चेतन तत्व, जगन्नियंता. त्यालाच आपण परमेश्वर असं सुद्धा काही वेळेला बोलीभाषेत म्हणतो. ब्रह्मतत्व, चेतन तत्व, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, त्याला जगन्नियंता असं आपण म्हणतो, सृष्टीचा निर्माण करता. तर त्या ब्रह्माशी एकरूप होणं, त्याच्याबद्दलचं खरं ज्ञान प्राप्त करणं. ब्रह्म म्हणजे काय? त्या सतत त्या ब्रह्माची भक्ती करणं, चिंतन करणं, मनन करणं, याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. तर हा खूप मोठा व्यापक अर्थ आहे ब्रह्माचं चिंतन करणं. आता अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे, परिग्रह म्हणजे वस्तूंचा संचय करणं आणि अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संचय करायचा नाही. आपल्याला जेवढी गरज आहे, आपल्याला जितकी गरज आहे तेवढ्याच वस्तूंचा सोस बाळगायचा जवळ. नाहीतर जनरली माणसाची वृत्ती कशी असते, त्याला महिन्याला 10,000 पगार आहे, 15,000 कसा मिळेल, 15,000 मिळाला 20,000 कसा मिळेल, 20,000 मिळाला 25,000 कसा मिळेल. एक 1 BHK फ्लॅट घेतला, मग 2 BHK कधी घेईल, 2 BHK घेतला 4 BHK कधी घेईल, आता रो हाऊस कधी घेईल, मग सेपरेट बंगला कधी घेईल, आता शेतीवाडी कधी घेईल, आणखी 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 आणखी. सतत माणूस आणखी आणखी आणखीच्या मागे राहतो आणि आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त तो गोळा करतो. ह्याला परिग्रह करणं असं म्हणतात. आणि असं न करणं म्हणजे अपरिग्रह. जेवढी तुमची गरज आहे, जेवढ्या तुमच्या इच्छा आहेत, जेवढ्या तुमच्या अपेक्षा आहेत, तेवढ्याचाच आपण अपेक्षा करायची, इच्छा करायची किंवा तेवढ्याच वस्तू जमा करायच्या. ह्याला अपरिग्रह म्हणजे जमा करायच्या नाहीत. जेवढं गरज आहे तेवढंच, त्याला अपरिग्रह असं म्हणतात. तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. पुढे जाऊन तुम्ही हठपदीपिका शिकला असाल तर हठपदीपिकेमध्ये 10 यम आणि 10 नियम सांगितले. महर्षी पतंजलींनी 5 यम आणि 5 नियम सांगितले. याच यमांना सार्वभौम महाव्रत असं म्हणतात. सार्वभौम महाव्रत म्हणजे हे आता महर्षी पतंजलींनी सांगितले म्हणून हे योगाचा अभ्यास करणाऱ्यांनीच हे यम पाळले पाहिजेत असं नाही. हे फक्त हिंदू धर्मात आहेत म्हणून हिंदूंनीच पाळले पाहिजेत, मुसलमानांनी पाळता कामा नये, ख्रिश्चनांनी पाळता कामा नये असं नाहीये. तर ही या जगामध्ये जेवढी माणसं आहेत, जेवढ्या व्यक्ती आहेत,
जेवढ्या 18 पगड जाती जमाती आहेत, पंथ आहेत, त्या सगळ्यांसाठी हे व्रत, हे 5 यम सर्वांसाठी आवश्यक आहेत. सर्वांनी याचं पालन करायचंय, तरच संपूर्ण समाजाचं आरोग्य चांगलं राहील. इतकंच नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आरोग्य चांगलं राहील. असं जर केलं, आज रशिया युक्रेन बरोबर लढाई करतोय, वर्ष होऊन गेलं ना लढाईला. प्रत्येक जण आपला मोठा देश असताना सुद्धा दुसऱ्याचा भूभाग बळकावायला बघतो. याच्यामुळे काय होतं, समाजाचं पर्यायाने संपूर्ण जगाचं स्वास्थ्य बिघडतं. तर या यमांच्या पालनाने संपूर्ण जगाचं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, भौतिक स्वास्थ्य, नैतिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य सगळंच चांगलं राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने, त्याला जात, देश, पंथ कशाचंही बंधन नाही आहे, सगळ्यांसाठी हे यम पाळणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून याला सार्वभौम महाव्रत असं म्हटलंय. सार्वभौम महाव्रत असं म्हटलंय. आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे? नाही मॅडम. शंका असेल तर विचारा. आणि यानंतर काही शंका असेल तर आता लगेच विचारा, न समजता पुढे जाऊ नका. नाही समजतं मॅडम. ओके, चला त्यानंतर आपण हॅलो. बघणार आहोत. मॅडम, हॅलो. बोला. अष्टसिद्धी जे आहे, अष्टसिद्धी मधलं प्राकाम्याचं अर्थ काय मॅडम? प्राकाम्य काय म्हणाला? अष्टसिद्धी ज्या सांगितल्या आहेत ना तुम्ही, हो, त्यामधलं प्राकाम्याचा अर्थ काय आहे? काम्य म्हणजे इच्छा, डिझायर. काम, काम्य. प्राकाम्य म्हणजे जे पाहिजे ते, जे तुम्हाला हवंसं वाटेल ते. काम म्हणजे डिझायर. प्राप्ती प्राप्ती म्हणजे प्राप्त करणं. प्राप्ती म्हणजे प्राप्त करणं. प्राकाम्य म्हणजे इच्छा करणं. तर आता आपण पुढे. हॅलो. हा, हॅलो, हॅलो. बोल. हा मॅडम, हे यम समजले, पण त्याला यम असा हा शब्द जो आहे तो त्याचा शब्दाचा अर्थ कळेल का? म्हणजे का असं म्हणतात यम? आता सामान्य माणसाला यम म्हणलं की तो यमदेव आठवतो. आपल्याला अभ्यास आहे म्हणून आपल्या लक्षात येतं की हे यम म्हणजे 5 घटक आहेत सांगितलेले. यम म्हणजे काय करायचं नाही, करायचं नाही. यम म्हणजे जे करायचं नाही त्याला त्यांनी यम असं म्हटले. ठीक आहे. नियम. हा, तर यम जे आहे ते सार्वजनिक, आपल्या सामाजिक म्हणजे समाजामध्ये व्यक्तीने, जेव्हा आपण, मनुष्य हा समूह प्रिय प्राणी, ज्यावेळी आपण समाजामध्ये सगळ्यांच्या सोबत राहतो त्यावेळी आपल्याला ते काही बंधनं आवश्यक असतात. म्हणून बघा, आपण बाहेर जाताना कपडे विशिष्ट पद्धतीने घालून जातो, विशिष्ट पद्धतीने कपडे घालतो. तसंच आपण विशिष्ट पद्धतीने बोलतो. घरासारखा आघळ पगळ आपण बाहेर बोलत नाही, आपण व्यवस्थित सांभाळून बोलतो. कुठे कसं बोलायचं, कुठे कसे नियम पाळायचे, सगळीकडे जे जे नियम असतील. समजा आपण बँकेत गेलो, मोठी लाईन आहे, आपण लाईन तोडतो का? नाही. तर इथं कसं समाजाचं आरोग्य, समाजाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे 5 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. केल्यामुळं समूहामध्ये भांडणं होणार नाहीत किंवा समूहामध्ये अडचणी येणार नाहीत, समूहामध्ये वावरत असतात. त्यासाठी म्हणून त्यांनी हे सगळं सांगितलंय. ओके. आता आपल्याकडे कसं आहे की मृत्यूची देवता यम, त्यांचं नाव ते आहे यम. आता ब्रह्मदेवाचं नाव ब्रह्म, विष्णूचं नाव, त्याचं नाव शंकर,
ह्याला आपण असं काही हे नाही करू शकत. अर्थ असणार त्याला काही ना काही. यम हम्म. हे थोडक्यात काय म्हणतात त्याला, बंधन अशा अर्थी असतो. बंधन यम. म्हणजे त्या शब्दाचा असं शब्दशः अर्थ काही आहे का यम ह्या शब्दाचा, नाही असं म्हणायचं? नाही नाही नाही, असं मला माहिती नाहीये. मी विचारते हवं तर कोणाला आणि सांगेल तुम्हाला. पण हा छान प्रश्न विचारलास तू. हा. आपण म्हणजे शोधून काढूया. आपण समजू शकतो यम नियम किंवा यम हा शब्द समजू शकतो, पण सामान्य माणसाला यम म्हणलं की तो यमदेव आठवतो. मग बरोबर. त्यांनी जे विचारलं की मग यमच का म्हणायचं म्हणल्यास मग तिथं अनुत्तरितच आहोत ना, म्हणजे मला बरोबर माहित आहे. नाही त्याचा म्हणून विचारलं. संस्कृत मूळ जो संस्कृत हे आहे ना, तो शोधून काढायला हवा. बघते मी, उत्पत्ती काढून बघते उद्या. ओके. नीट आपलं गुरुवारी असणार ना, गुरुवारच्या हा येस. हा सांगते, नक्की ओके. सांगते. थँक्यू. आता हे मात्र लक्षात ठेवा, सार्वभौम महाव्रत तुम्हाला हा मोस्टली सार्वभौम महाव्रत, नुसतंच महाव्रत नाही तर सार्वभौम महाव्रत. येस येस येस. आणि थँक्यू. आपण नियम बघणार आहोत. जसं यम म्हणजे काय करायचं नाही, डोंट्स, तसं नियम म्हणजे काय करायला हवं. मॅम इथे संस्कृत मध्ये यमाचा अर्थ आहे संयम. 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 संयम मध्ये परत यम येतोच ना, हा संयम. यम येत. हा म्हणजे ह्या गोष्टी नाही करायच्या, तो संयमच आहे ना, की काय नाही करायचं. नाही कर, तेच मी सांगत होते की बंधनकारक ते जे करायचं नाही ते यम अशा अर्थी सांगितलंय. पण शब्दशः माझा काही संस्कृत विषय नव्हता, त्यामुळं माझा संस्कृतचा अभ्यास तेवढा नाहीये. पण मी तुम्हाला बघून काढून सांगेन, संस्कृत डिक्शनरीतून बघून यमचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे ते सांगेन मी तुम्हाला. चालेल. ओके. आता नियम म्हणजे काय, तर डूज, काय करायचं, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. हा, तर नियम हे वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला, किंवा आपण जो योगाभ्यास करतो, कुठलाही योगाभ्यासच असं नाही, कुठलंही शास्त्र शिकण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे, किंवा इव्हन आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे हे आपण नियमामध्ये पाहतो. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने नियमः. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, 5 नियम सांगितले. ते थोडक्यात म्हणायचं तर काय करायचं नाही ते यमात सांगितले आणि काय करायचं आहे ते नियमामध्ये सांगितले. पण यम हे सामाजिक जीवनासाठी आहे, तर नियम हे वैयक्तिक जीवनासाठी आहे. हे आता आपण ह्यालाही विश्लेषणाला थोडा वेळ लागणार. आपली वेळ संपली तर आपण एक थांबूया आणि